मंडळी, जेवताना तुम्हालाही तोंडी लावायला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आवडतात का? मग ही अशी एक शेंगदाण्याची सुकी चटणी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल बघा। त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तव्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आणि आता आपल्याला हे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, छान परतून घ्यायचे आहेत। आणि थोडे अर्धवट शेंगदाणे भाजून झाले की ह्याच्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला सफेद तीळ ॲड करून घ्यायचे आहेत। आता सफेद तीळ टाकल्यावर गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर हे बाहेर उडत बसतात। आता हे बारीक गॅसवरती पुढील 2 ते 3 मिनिटं मी अजून खरपूस असे हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे। शेंगदाणा आणि तीळ भाजून झाले की आपल्याला एका प्लेटमध्ये हे दोन्ही काढून घ्यायचं आहे। तर आता शेंगदाणा आणि तीळ छान भाजलेला आहे। त्यानंतर मी इथे एक गड्डा लसणीचा सोलून ठेवला होता, तर आपल्याला तो लसूणही त्याच तव्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आता हा लसूणही भाजून घ्यायचा आहे। लसूण भाजत असताना छान असा सुगंध याचा सुटला होता, तर लसूण छान काळे डाग पडेपर्यंत आपल्याला आता हा काय करायचा आहे की लसूण भाजून घ्यायचा आहे। तर आता इथे आपला लसूणही भाजत आलेला आहे, तर लसूण भाजून झाला ना की तोही काढून घ्यायचा आणि हे जे सर्व साहित्य आहे लसूण, शेंगदाणे, तीळ, तर हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। पंख्याखाली आता हे सर्व साहित्य ठेवून घ्यायचं आहे। थंड झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकायचं, लसूण टाकलेला आहे, शेंगदाणे, तीळ हे सर्व साहित्य टाकायचं आणि इथे आपल्याला मिरची पावडर ॲड करायची। सुरुवातीला मी 2 चमचे इथे मिरची पावडर ॲड केलेली आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ओबडदोबडच आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये आता हे वाटून झाल्यानंतर मी इथे चव चाखून पाहिली होती, तर मला तिखट आणि मीठ थोडंसं कमी वाटत होतं, तर मी मिरची पावडर अजून ॲड केलेली आहे। तुम्हाला जितपत तिखट हवं तेवढी मिरची पावडर तुम्ही इथे ॲड करू शकता। आता आपली छानपैकी तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी बघा तयार झालेली आहे। ओबडदोबडच मी वाटून घेतलेली आहे। अशी छान ही चटणी लागते, थोडेसे शेंगदाण्याचे तुकडे त्यामध्ये असतील तर। आता ही चटणी चपाती, भाकरी जेवताना तोंडी लावायला अतिशय सुंदर अशी लागते। रेसिपी आवडली असेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। सो कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।